मी काय म्हणतो चहा आणतो पण ते कपात ना आणू का बशीत ना आणू हे बघ रोहित्या चहा मला कपात न चाल कपात ना आणू हा कपात न चालतं टेक पिशवी हा टेकवतोय अरे बापाचा रगड हा पाहिजे माहितीये रोज 100 माणसं हा द्यायचे. माहितीये रोज हा खोऱ्याने ओढतोय टेक पिशवी हा घाल. टेकवतोय लगेच कपात हा, जरा चहा ना चहा राम 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 म्हणजे राम 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 अहो तब्बल 25 वर्षांनी या गावाला आलोय माझ्या सौताच्या गावाला हा म्हणजे त्याचं काय झालं माझ्या लहानपणी माझ्या फादरची या गावातनं दुसऱ्या गावाला बदली झाली ट्रान्सफर झाली आणि सगळं सोडून आम्ही दुसऱ्या गावाला गेलो पण आता अचानक झालंय काय ग्रामपंचायतीतनं लेटर आले माझ्या फादरला की अर्जंट ताबडतोब निघून या जमिनीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून आता मी तर उन्हाळ माझ्या बापाने सांगितलं जा आणि गावाला जाऊन ते ग्रामपंचायतीतला काय ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ये आलो ग्रामपंचायतीत गेलो तर ग्रामपंचायतवाले म्हणले ए संदेशराव 4-5 दिवस लागतील तुमचं काम व्हायला आता झाली की नाही पंचायत आता घरदार सोडून आलोय ना इथं राहायला घर ना दार ना खायला कोण देणार पण त्यातल्या त्यात मला माझी एक आयडिया आठवली माझा जुना लहानपणचा माझा जिगरी या रोहित्या आठवला म्हटलं रोहित चव्हाण रोहितराव कोण आहे रे कशाला बोंबालतोयस कोण आहे रे कोण आले ओळख काय पाहिजे तुला काय कशाला बोंबालतोयस मगापासून ए रोहिता मला ओळखलं नाहीस कोण आहे तू असं काय करतो तू नाव अरे मी संदेश तुझा जिगरदार संदेश उपसा अरे संध्या तू आहेस ओळखलं मी तुला काय रोहित्या अरे असं काय हा जिगरी दोस्त आहे आपण लहानपणी एकत्र खेळलोय वाढलोय हा असा कसा विचारेल मी ओळखलं तू अरे तू आल्याच ओळखलं होतं मी तुला म्हणलं जरा तुझी गंमत करावी मला ओळखलं तू आत्ता ओळखलं तू आत्ता ओळखलं तुला अरे बाबा, अरे आत्ता ओळखलं तुला बघ आपण आपण खिचा तपास आपण खिचा रोहित तुझी लहानपणची सवय अजून गेली नाही हा जरा म्हटलं गंमत करावी गंमत तुझी. करते मला सांग बाकी कसं काय चाललंय तुझं एकदम अरे एकदम झकास अरे काय झालं माझं ग्रामपंचायतीमध्ये काम होतं ते म्हणले 3-4 दिवस लागतील आता झालं का प्रॉब्लेम इथं ना माझं घर ना दार ना खायला कोण देणार म्हटलं जावं कुठं राहायचा प्रॉब्लेम आहे का? राहायचा प्रॉब्लेम झालाय ना माझा कशाला काळजी करतोय मग तू आपल्या घरात राहा त्यांनी 3-4 दिवस सांगितले ना तुला महिनाभर राहायचं काय म्हणतो कोण सुद्धा विचारणार नाही तुला मला सांग तुझं कसं काय चाललंय अरे माझं एकदम बेस्ट चाललंय हा एकदम एक नंबर चाललंय नाही झालं. लग्न बिग्न झालं आपलं मस्तपैकी चाललंय आपलं काय 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 लगीन लग्न झालं मग लग्न झालं तर तुझं 3 पोरं आहेत मला म्हणजे मला आणि बायकोला 3 पोरं आहेत चांगलं आहे चांगलं आहे लय दमलोय अरे बायकोला पोरायची तू कशाला जमलायस मग अरे तसं नाही रातभर प्रवास करून लय दमलोय पोटात अन्नाचा कण नाही लय भूक लागली टेन्शन घ्यायचं नाही अरे हे सगळा वाडा बिडा एवढी सगळी इस्टेट काय पेटवायची आहे काय अरे बापाचा रगड पैसा आहे हा, रोज 100 माणसं घरात आपले जेवत्यात काय म्हणतो रोज खोऱ्यानं पैसा ओढतो असा अरे बापाचा लय पैसा आहे लय दिलदार माणूस आहे मी तुला जेवण पाहिजे ना भूका लागली तर भूक तुला लागली. बोल काय खाणार तू सांग ए काय खाणार सांग शाकाहारी खाणार का मांसाहारी खाणार सांग शाकाहारी बोल पडदिशी. आता तुझ्याकडे आलोय म्हटलं मी शाकाहारी कशाला खातोय मांसाहारी खायचं मला मांसाहारी मांसाहारी खाणार ना? फुल जेवायचं काय फुल 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 ढिल्लं पडायचं नाही नाही आपल्या बापाचं घरायचं समजायचं आणि खायचं बिंदा बिंदास्त जेवायचं टेको पिशवी खाली टेकवतो लय दिलदार माणूस आहे मी बापाचा रगड पैसा आहे रोज खोऱ्यानं पैसा ओढतो रोज 100 माणसं आपल्या घरात जेवत्यात शाकाहारी खाणार ना शाकाहारी नाही येडा बोलतो का काय टेको पिशवी खाली टेको पिशवी ए तुम्हाला सांगतो मंडळी जिसका कोई नहीं होता है उसका रोहिते होता है यारो आता बसपैकी मांसाहार मुक्त करतो मांसाहार थांब 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 मांसाहार करणार आहेस मग मटण खाणार आहेस का चिकन खाणार आहे आता ए रोहित तुझ्याकडे एवढा आलोय एवढं वैभव आहे तुझं अरे चिकन कशाला खातोय मी ए मचूळ मचूळ लागतंय ना हड्डी ना पड्डी काय त्याच्यात मस्तपैकी मटन कर मटन झणझणीत मटण झणझणीत कालवण कर अशी नाही चोकायची मला नाही चोकायची मला काय केलं ही नाही चोकली मी जरा हळू चोक असं एकदम स्पीड बीड लावलं फक दिशी नळी हात झाली
इथं जर घशात जर अडकली तर मरस्तवर आवाज येईल बॅ. हळू टोकायचं काय चालतंय चालतंय मटन पाहिजे मटन मटन ते का पिशवी खाली अरे रगड पैसा आहे बापाचा रोज खोऱ्यानं पैसा मोजतो आपण. अरे 100 माणसं आपल्या घरी जेवते तर रोज लय दिलदार माणूस आहे ते का पिशवी खाली मटन तर मटन 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 आता मस्तपैकी मटन खातो रोहिताचा पावडर घेतो. मटन आणतो पण मटणाबरोबर भाकरी खाणार का चपाती खाणार ए रोहित असं काय बोलतो अरे चपाती अशी दातामध्ये अडकते नको 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 चपाती नको मला नाही आवडत चपाती ए मस्तपैकी भाकरी कर भाकरी हा, मस्तपैकी 10-15 भाकऱ्या अशा परातीत घेऊन ये. भाकरीच करतो मी पण मला सांग गॅसवर करू का चुलीवर करू नाही तू गॅसवरच कर म्हणजे पटा 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 15 भाकऱ्या तयार होतील गॅसवर कर रोहित. गॅसवर हा, हा, हा. दिलं पडायचं नाही नाही, खायला नाही, नाही. लगेच गेलो की लगेच फटदिशी भाकरी करून लगेच येतो हा, वय, वय. बापाचा रगड पैसा आहे खोऱ्यानं पैसा ओढतो ओढतोय. आपण. हा, दिलदार माणूस आहे दिलदार माणूस आहे. देतो पिशवी. हा, हा, हा. टेकवतो टेकवतो हा, हा. होय 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 गॅसवर करतो मग ते गॅस कुठला गोबर गॅस वापरू का आपलं ते गटरावर घामेल टाकून त्यातनं पाईप काढून असं इकडे गॅस लावायची ते गॅस वापरू नाही नको मला तुझं मटण नको अजिबात नको नको मला लई त्रास होते माझं पोटात डच म्हणायला लागले नको व्हायला लागले नको 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 तुझं मटण नको नको तुझी भाकरी नको ना तुझं मटण पण नको जाऊ दे तुला कशाला उगाच त्रास करून काय घेतोय? म्हणलंस हं? मटण नको नको अरे एवढी इस्टेट काय जाळायची आहे का मग एवढं सगळं केलेलं गटारात फेकून देऊ का मग सगळं वाया घालवू का म्हणजे तू मटण बनवलंयस म्हणजे कष्ट तरी केलंय ना जाण्या येण्याचं पण सगळं टाकून द्यायचं का आलं का रोज 100 माणसं माझ्या घरात जेवतात आणि माझा सक्का जोडीदार माझा असं बिना जेवता माझ्या घरातनं जाणार बरोबर दिसतंय का ती नाही 100 माणसं रोज घरात जेवतात नाही, बरोबर आहे. असं दारात माझ्या 5-6 बोकडं उभी असते ती मला कापा म्हणून अरे ते बोकडासनी विचारलं का नाही आज कोण मारून घेणार आहे रे काय म्हणते ती माहिती हा. म्हणलं तुला नाही मारणार ए बे हा मग रोज 100 माणसं जेवते तुला का बिना जेवता जाणार माझ्या घरून जीवाला लागलं माझं नाही, रडू नको राजा माझ्या जीवाला रडू लागलं. नको तू म्हणतोय ना जेवण बरं ठीक जायचं आहे जेवण कॅन्सल माझ्या घरचा चहा तरी पिऊन जा मग संध्या चहाला नाही म्हणायचं ना आता चहाला नाही म्हणायचं नाही तुला सांगतो तू जेवण कॅन्सल केलंस जाऊ दे तूच नको म्हणलो काय करणार अरे देवा आता चहा तरी प्यायला पाहिजे बरं ठीक आहे चहा तरी माझ्या नरड्यात घाल पिणार ना चहा? हा, हा. नक्की हा, पिणार पिणार, ना? पिणार. नाही म्हणणार नाही, नाही, नाही. हो ग माझं बाळ एवढं गुणाचं चहा तर हा, चहा चहा. टेकव पिशवी हा, खाली टेकवतो. हा, अरे लय दिलदार माणूस हा, आहे हा. बापाचा रगड रगड पैसा आहे रोज खोऱ्याने पैसा ओढतोय रोज 100 माणसाला जेवायला घालतोय तुझ्या अरे पाठ झालं. दिलदार माणूस आहेस तू पार झालं की तुझी हा, मग एवढा वेळ सांगितलं पाठ होणार नाही तर काय होणार टेकव पिशवी अरे खाली. टेकवायला कुठं देतोयस तू रोज हा 100 माणसं जेवायला घालतोय टेकव पिशवी हा, टेकवतो चा- छान. हा, छान छान चालतंय, छान. चालतंय. ए, टेकवतो आपण होय 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 होय, होय, होय. मी काय म्हणतो हा. चहा आणतो पण ते कपात ना आणू का बशीत ना आणू हे बघ रोहित हा, चहा मला कपात न चाल कपात ना आणू हा कपात न चालतं टेकव पिशवी खाली. हा टेकवतोय अरे बापाचा रगड पैसा हा आहे. माहितीये रोज 100 माणसं हा जेवतात. माहितीये रोज हा खोऱ्याने ओढतोय टेकव पिशवी हा खाली. टेकवतोय लगेच कपात हा, जरा जा ना जा ते कपात- होय रे मी काय म्हणतो माहिती का कपात ना आणतो मग त्यात दूध टाकू का बिना दुधाचं आणू दूध टाक दूध दूध टाकू त्याच्यात दूध टाक आणि कपातनं मला चहा घेऊन ये आता तो गरम गरम आण टेकाव की पिशवी हा, खाली टेकवतो लय दिलदार माणूस हा, आहे माहितीये बापाचा रगड माहितीये रोज माहितीये रोज जा टेकाव की हा पिशवी टेकवतो दुधाचा तर दुधाचा नवा हो, मी काय म्हणतो माहिती का दुधाचं टाकतो पण इकडे बघ इकडे की दुधाचं टाकतो पण दूध कशाचं टाकू गायचं टाकू का म्हशीचं टाकू बैल आहे का बैल तुझ्याकडे चालतंय बायलाच टाकतो अरे काय निर्लज्ज माणूस आहेस? अरे असं कोण विचारतं का ना मटण देत ना भाकरी देत आता चहा मध्ये बैलाचं टाकू का म्हशीचं टाकू का गायचं टाकू विचारतो अरे अक्कल आहे का तुला नको नकोय मला तुझा चहा पण नकोय नको तुझा चहा अरे जेवण लागलं माझ्या अरे बघाशी जेवण पण माझं कॅन्सल केलंस तू
आता चहा देतो तर चहा पण कॅन्सल केलास तू. माझ्या जीवाला लागलं रे. गावातली लोक थुकतेली रे माझ्या तोंडावर. माझ्या घरी आलेला पाहुणा असा बिना जेवता बिना चहा पिता गेला. ठीक आहे, चहा कॅन्सल तर कॅन्सल. माझ्या घरचं पाणी तरी पिऊन जा बघ. ते तरी आणून दे नीट. जा. पाणी पिणार नाही. पाणी पिणार आहे मी. पाण्याला नाही म्हणायचं ना. नाही म्हणत नाही. पाण्यासारखं पुण्य नाही जगात. माझी शपथ आहे तुला सांगू. ते दोघी पिशवी घाली टेकवली. बापाचा रगड पैसा. जा. रोज खोऱ्याने बस. रोज 100. ते आडाचा आणू कंडाळाचा आणू. तुला कशात ना आणायच्या त्याच्यात ना. तुझी इच्छा महत्वाची. कशात माझ्या इच्छेचं काय नाही. कशात आणू? आडात ना आणलं तर म्हणजे थंड आणू का लांबूनचा आणू. तू आडातला आण नाही तर विहिरीतला आण. कुठलं पण आण. नाही मला तुझं पाणी पण नको. नको तुझं पाणी पण नको मला तुझं. अरे काय चाललंय. गावात हिंडताना मला लाज वाटाय पाहिजे. माझा पाहुणा असा उपाशी गेला बिना जेवता बिना चहा पिता बिना पाणी पिता. माझ्या जीवाला काय वाटलं असेल. काय नाही. अरे मला पाहुणचार करू दे. तुझा बाळा पाहुणचार करू दे. तुम्ही का शहरातली लोक अशी असतात पण खेडेगावातल्या माणसाच्या घरातलं कधी पण पाणी चहा जेवावं माणसानं. तुला पाहुणचार करायचंय हो, मला पाहुणचार करायचं तुझा. एक काम कर. दरवाज्यात मी उभा राहतो. मागे जा आणि धावत येऊन माझ्या कमरेत लाथ घाल. म्हणजे तुला पण बरं वाटेल आणि माझी पण जिरल. डाव्या पायानं मारू का उजव्या पायानं मारू. उजव्या पायानं मार. म्हणजे बूट घालून मारू का अनवाणीच मारू. बोट घालून मार. संध्या काम कर की 250 रुपये दे की जरा. कशाला. नवीन बूट आणाय पाहिजे ना. अरे तुझ्या तर आता. सीझन मधला शेवटचा परफॉर्मन्स कसा असावा तर तो असा असावा. दम